बिंदास्त बोला ह्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना महिला दिनानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा देते. 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून मला वाटतं प्रत्येक स्त्रीने आपलं घर संसार सांभाळून स्वतःचं विश्व निर्माण करण्याचं थोडंसं धाडस केलं पाहिजे असं मला वाटतं. की आपण जेवढा वेळ आपल्या कुटुंबाला, आपल्या संसाराला, आपल्या मुलाबाळांना देतो, जर बाहेर तुम्ही पडलात तर नक्कीच एक चांगलं विश्व आहे ज्याच्यात तुम्ही रमाल किंवा चांगल्या मैत्रिणी तुम्हाला करायला मिळतील. थोडंसं आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर तुम्ही स्वावलंबाकडं एक चांगलं पाऊल टाकलं पाहिजे. कारण का आजकाल हे धक्काधक्कीचं जीवन जगत असताना घरच्या पुरुषाबरोबर स्त्रियांनी पण थोडंसं संसाराला हातभार लावला तर नक्कीच आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि महिला हे करू शकतात हे मी स्वतः भागीरथी महिला संस्थेच्या वतीने गेले 14 वर्षापासून जे काही काम उभा केलेलं आहे त्या माध्यमातून मी अगदी जवळनं हे अनुभवलं आहे, बघितलं आहे की आमच्या महिला पण तेवढ्याच स्वाभिमानी असतात. एकदा जी गोष्ट त्यांनी मनात घेतली तर ते पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट त्या घेतात, खूप परिश्रम घेतात आणि ते काम अगदी यशस्वी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून पण महिला खूप छान काम करू शकतात हे मी बघितलेलं आहे. कारण का हे जे संघटन कौशल्य आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एक व्यक्ती एक स्वतःचा व्यवसाय उभा करतो, जर एकटं काम करायचं म्हणलं तर ते खूप अवघड त्यांच्या दृष्टीने असतं. पण बचत गट हे एक असं चांगलं माध्यम आहे आमच्या महिलांसाठी की त्याच्यातनं त्यांनी छान मैत्रिणी केलेल्या आहेत. एकत्र येऊन जर कुठलाही व्यवसाय केला तर त्यात नक्कीच यश मिळतं हे मी बघितलेलं आहे भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून. आणि मी महिलांना आव्हान करेल की या बचत गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक लेवलला पण आपल्या काही मैत्रिणी घेऊन तुम्ही एक चांगला व्यवसाय उभा करावा. कारण का आर्थिकदृष्ट्या जर एक महिला सक्षम असेल तर आकाश ठेंगणं पडेल असं ती कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. आणि अनेक उदाहरणं आहेत. आपण म्हणतो की आपण 21व्या शतकात जगतो, आता थोडंसं महिलांनी बदललं पाहिजे, पण हे अगदी पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काही गोष्टी आपल्या आयुष्यात असं घडलेल्या आहेत. मग उदाहरण द्यायचं झालं तर जिजाऊंचं उदाहरण देऊ शकतो ज्यांनी शिवबांना घडवलं. सावित्रीबाई फुले आहेत ज्यांनी हे जे काय बदल व्हायला पाहिजे एका स्त्रीच्या आयुष्यात आणि खास करून शिक्षणाच्या माध्यमातून हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे अगदी चंद्रावर जाऊन आपण पोचलेलो आहोत, तिथंसुद्धा महिलांनी आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मला वाटतं स्त्री चांगलं काम करू शकते, आघाडीवर आहेत, पुरुषांबरोबर चांगलं कार्य करत आहेत, घर संसार सांभाळत नोकरी करत आहेत, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करत आहेत, खेळात चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेतच. फक्त ज्या बाहेर पडत नाही आहेत त्यांना हा संदेश नक्की आहे की त्यांचा एक डोळ्यासमोर आदर्श घेऊन तुम्ही पण तुमचं आयुष्य, तुमचं मुलांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावं. आणि समाजात असे अनेक लोक आहेत, खास करून भागीरथी महिला संस्थेच्या वतीने जिथं कुठं आपल्याला मदत पाहिजे आहे मी करायला नेहमीच तयार आहे. मग तुमचं आरोग्य असो, तुम्हाला चांगले चांगले प्रशिक्षण देऊन तुम्ही त्याचं उत्पादित मालाचं कसं मार्केटिंग करू शकता हे भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आम्ही ट्रेनिंग देतो. त्याबरोबर एक स्त्री समाजात वावरत असताना जर तिला काय अडचण येत असेल तर संरक्षणाचे धडे पण आपण ह्या महिलांना देतो की स्वतःचं संरक्षण तुम्ही स्वतः करावं. कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तीला कसं फाईट केलं पाहिजे, त्याला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे ह्याचं प्रशिक्षण आम्ही आमच्याकडनं देतो. अगदी वयात आलेल्या मुलींना आम्ही कळी उमलताना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य आणि त्यांचं पुढचं भविष्य कसं असायला पाहिजे की आपण ठराविक वयात आल्यानंतर जर काय चुका आपल्या हातनं होत असतील तर त्या कशा थांबायला पाहिजे, त्या कशा करू नयेत किंवा त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाला किंवा त्या मुलीला काय त्रास होऊ शकतो हे वेळोवेळी आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि तशा मुली घडवलेल्या आहेत.
आणि असे अनेक विविध कार्यक्रम भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून होत असतात. त्याचा लाभ नक्की आमच्या महिला वर्गाने घ्यावं असं या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. परत एकदा 8 मार्च महिला दिन खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी साजरा होतो, पण हा फक्त एकच दिवस नाही तर 365 दिवस हे आपले आहेत आणि स्वतंत्रपणे ते जगणं किती महत्त्वाचं आहे हे ओळखून आपण तसं पाऊल उचलावं एवढीच विनंती करते आणि सगळ्यांना खूप मनापासून परत एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद.